एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत. इम्तियाज सर, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत दोन्हीही निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला. एका निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला, तर एका निवडणुकीमध्ये निसटता तुमचा पराभव झाला. काय वाटतंय, पराभव झाल्याच्या नंतर हा बराचसा कालावधी लोटला आहे, आता सध्या तुम्ही काय करतात असे अनेकांना उत्सुकता आहे, आणि याच पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय? दोघंही निवडणुकीमध्ये जे माझा पराभव झालेला आहे ते कशामुळे झालेला आहे ते सर्व लोकांना माहीत आहे, जनतेला माहीत आहे, मतदातांना माहीत आहे. मोठ्या फरकाने जे लोकसभेच्या निवडणूक होतं त्यावेळी स्वतः जेव्हा मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे साहेब आपल्या हेलिकॉप्टरमध्ये पैसे घेऊन आले होते, तर ते पैसे कशा वाटण्यात आले होते हे सगळ्यांना माहीत आहे. आणि विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचे पैशाच्या जे पाऊस पाडलं होतं या शहरामध्ये हे सगळ्यांना माहीत आहे. सगळे एव्हिडन्सेस आहे माझ्याकडे. मी पत्रकार परिषद घेऊन ते सगळे पुरावे दिले होते. पण काय आहे, मलाही माहीत आहे की जेव्हा सत्ता ज्यांची असतं तर कोण त्यांच्यावर कारवाई करणार आहे. तरीसुद्धा जिंकणारे जे उमेदवार आहे त्यांना 93,093 मतं मिळाली आणि पराभव झालेला जे उमेदवार आहे म्हणजे मला 91,000 2,000च्या फरकाने म्हणजे तोही आमदार आहे, मीही आमदार आहे, अशी परिस्थिती आहे. आता पुढे काय आहे की थोडा 10 वर्ष मी प्रामाणिकपणे सांगायचं असेल तुम्हालाही माहीत आहे की खूप काम केलेलं आहे, सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. थोडा फॅमिली टाईमसाठी आणि थोडंसं वेगळे काही कामं मुलांना सेटल करण्यासाठी हे सगळं काम करतो. म्हणजे थोडक्यात राजकारणातून निवृत्त होत आहे की काय? म्हणजे इच्छा तर आहे माझी निवृत्त होण्याची. कारण काय आहे की जितकी घाणेरडी राजनीती मी महाराष्ट्रामध्ये बघत आहे, मला असं वाटतं की चांगल्या माणसाची काही इथे हे नाही आहे. तुम्ही कितीही चांगलं काम करा, इन दी एंड लोक जातीच्या आधारावर तुम्हाला मतदान नाही करणार. कोणीही काम बघणार नाही. आणि तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुमचं कॅरेक्टर काय आहे, हे काहीही लोकांना हे नाही आहे. इन दी एंड जाऊन ते फक्त जाती आणि धर्माच्या आधारावर मतदान करत असेल तर हे खूप वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि दुसरीकडे मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या प्रकारे जे राजनीतीमध्ये काहीतरी नैतिकता होती ते आज नाही आहे, कुठेही नाही आहे. कोणत्याही पक्षामध्ये ते नैतिकता राहिलेली नाही आहे. संध्याकाळी एका पक्षामध्ये असतो, आपण उठल्यानंतर सकाळी आपल्याला हे होतो की नाही तो या पक्षातून त्या पक्षामध्ये गेलेले आहे. तर काही आयडिओलॉजी राहिलेली नाही आहे. पैशासाठी सत्तेसाठी अशा उड्या मारत चाललेलं आहे. ते माझा स्वभाव तसा नाही आहे. मी तर ॲक्सिडेंटली एक 28 दिवसामध्ये आमदार झालं होतं, 22 दिवसामध्ये खासदार झालं होतं. म्हणजे माझ्यापेक्षा मला असं वाटत नाही कोण इतकं नशीबवान असेल की 2 टर्म्स सलग मी एक आमदार आणि खासदारकी हे झालं. आणि हे जे 2 पराभव झालेले आहे ते माझ्या समाजातले जे लोकांनी पैसे घेतले होते भारतीय जनता पार्टीकडून किंवा शिवसेनेकडून त्यांचाही मोठा हे. आणि अशा प्रवृत्तीचे लोक अजून वाढणार आहे. कारण सगळ्यांना माहीत पडलेलं आहे की बाबा हे फुकटाचे पैसे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतं. म्हणजे ते 200 मतं घेणारा असो त्यालाही पैसे देण्यात आले होते, 2,000 मतं घेणारा आहे त्यालाही पैसे देण्यात आले होते. तर तुम्ही हे विचार करू शकता की भारतीय जनता पार्टीपेक्षा किंवा एकनाथ शिंदे साहेबपेक्षा कोणाच्याकडे इतका पैसा आहे. बेमानीचा पैसा कोणत्याही सामान्य राजनीती करणाऱ्या माणसाकडे असू शकत नाही. आपण कम्पेअर करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये खूप वाईट हे आहे. तर बघू आता काय. तुम्ही एक सुशिक्षित चेहरा होतात, पत्रकार होतात, 21 वर्ष मोठी पत्रकारिता तुम्ही केली होती. आणि तुम्ही जेव्हा राजकारणात आलात तेव्हा शिकलेल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, त्यांना यश मिळते असा प्रवाद निर्माण झाला होता. आणि तुमच्या बघेकडे बघून काही लोकांनी राजकारणात यावं नाही यावं, शिकलेल्या लोकांनी करावं, या संदर्भात चर्चा सुरू झाली. मात्र आता ह्या टप्प्यावरती तुम्ही जेव्हा निराश झालेली दिसतात त्यावेळेला त्या तरुणांच्या अपेक्षांनासुद्धा तडा जातो. नाही, मला काय आहे की हे बघा, जात आणि धर्म तुम्ही आपल्या राजनीतीतून बाहेर काढू शकत नाही.
अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये काही वाईट नाही आहे दत्ता, की तुम्हाला वाटत असेल की आमच्या समाजातला एक माणूस खासदार म्हणून लोकसभामध्ये जायला पाहिजे. मराठा समाजांना असं वाटत असेल की माझ्या समाजातला कोणी माणूस, मुस्लिम समाजांना, दलित समाजांना असं वाटत असेल की नाही आमच्या समाजाचा कोणी माणूस तिथे जायला पाहिजे. पण एक प्रश्न हे उपस्थित होतो की दुसऱ्या समाजामध्ये काय शिकलेले लोक नाही आहे का? चांगले लोक नाही आहे का? ज्यांचे शिक्षण चांगलं आहे, ज्यांची क्रेडिबिलिटी चांगली आहे, ज्यांच्यावर काही दाग नाही आहे. मग जेव्हा मतदान करताना कोणीही आहे पण आपली जातीचं आहे ना, आपण जाऊ आणि मतदान करू. हे परिस्थिती बदलणार का? मला तर या गोष्टीचा आनंद वाटतो की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला 22,000पर्यंत नॉन मुस्लिम लोकांचा आणि विशेषकर त्याच्यामध्ये युवा वर्ग आहे, ते सगळ्या जाती धर्माचे आहे. मराठाजनी केले, ब्राह्मिन्सनी केले, दलित्सनी केले, OBCजनी केले, ते सगळ्यांनी केले. आणि मला एक सिल्वर लाईनिंग म्हणतो ना आपण, की आपण सगळं काही संपलेलं नाही आहे, की एक आशा अजूनही कायम आहे या निवडणुकीच्या निकालानंतर. आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर पैशाचा असा खेळ झाला नसता तर इम्तियाज जलील बहुतेक 15,000 मतांनी जिंकलं असतं. पण त्यांचा पैसा आणि आमचं काम याच्यामध्ये लोकांनी पैशाला हे केलं की नाही, पैसा आपल्याला मिळत असेल तर आपण पैसा घेऊ करके. पण तुम्ही एक जी समाधानाची बाब सांगताय, 20-22 हजार मतं, म्हणजे बाहेर फिरताना सुद्धा जाणवतं असे काही मराठा हिंदू तरुण आहेत, दलित तरुण आहेत, OBC तरुण आहेत, ते म्हणतात की हो आम्ही इम्तियाज जलीलला मतदान केलं कारण ते आम्हाला आवडत होते. मग तुम्ही जो जातीचा मुद्दा उपस्थित करता आणि त्यातही काही अशी लोक असतात की जात आणि हा विषय सगळा बाजूला ठेवून तुम्हाला मतदान करतात, या लोकांची संख्या वाढवून तुमच्यासारख्या माणसांचं राजकारण पुढे सुरू राहावं, काय केलं गेलं पाहिजे? आणि काय आहे की यंगस्टर्सनी याच्यामध्ये पुढाकार घेण्याची, नाहीतर काय आहे की अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे की बाबा मी याला मतदान देतो, मतदान करतो कारण मला 3 जे उमेदवार आहेत ते मला पटत नाही, त्यांचा पक्ष मला पटत नाही, मी याला मतदान करतो आणि निवडून आल्यानंतर तो पैशासाठी किंवा पदासाठी तो दुसऱ्या पक्षामध्ये जातो. म्हणजे जे लाखो लोक आपला विश्वास ठेवून मतदान करता कोणाला एकाला, तो दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारून जातो. म्हणजे हे कितपत योग्य आहे? मी तर असं म्हणतो ना की म्हणजे लोक कितीही सांगा, म्हणजे जगात सगळ्यात बोगस इलेक्शन सिस्टम कुठे असेल तर ते भारतामध्ये आहे. सगळं बोगस सिस्टम आहे. आता महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. तुम्हाला माहीत आहे की या शहरामध्ये एक असा कॅन्डिडेट आहे की जे एक इलेक्शन OBCच्या सर्टिफिकेटवर लढलं, दुसरा इलेक्शन तोच उमेदवार SCच्या सर्टिफिकेटवर लढलं, तिसरा इलेक्शन त्यांनी इंडिपेंडंट लढलं. माहीत नाही होतं कोणाला. सर्टिफिकेट्स गॅझेटमध्ये आहे की एक इलेक्शन OBCच्या, मग जेव्हा ते SCचा फॉर्म आणला होता त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता का नाही होतं? आणि हे कसली पारदर्शकता आहे, ट्रान्सपरन्सी आहे की एक उमेदवार 3 इलेक्शन्स 3 वेगवेगळ्या सर्टिफिकेट्सवर लढतो आणि कोणालाही याचं भान नाही आहे. सगळ्यांना भान आहे पण भ्रष्ट सिस्टम झालेला आहे. आता तुम्ही 3 मुद्दे उपस्थित केलात, जात, पैसा आणि निष्ठा, पक्षनिष्ठा राहिलेली नाही. EVM वरती लोक आरोप करतायत, काय आहे तुमचा अंदाज? काय आहे की लोकशाही आहे आणि लोकशाहीचा अर्थ हे आहे की जे लोकांना पाहिजे. डिक्टेटरशिप आणि लोकशाहीमध्ये हेच फरक आहे ना, की लोकांना जे पाहिजे की आम्हाला हे आमदार पाहिजे, हे खासदार पाहिजे, हे सरकार पाहिजे, हे लोक ठरवतं. आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे की EVM आम्हाला नको पाहिजे. तर हे कोण डिक्टेटर आहे की जे असा फरमान जारी करतो की नाही आम्ही EVM वरूनच घेणार आहे करके? इतकं वर्ष का EVM होतं का? निवडणूक होते ना. आता एक इलेक्शन होऊ द्या ना, डिक्लेअर करा. तुम्ही जसं रात्री आले होते ना उसमें की 2,000 की नोट हम आज रात 12 बजे से गायब कर देंगे, एका रात्री या 9 वाजता आणि मन की बातमध्ये सांगून टाका कि अब EVM का एक इलेक्शन नहीं, हम पूरे विपक्ष को हम दिखा देंगे कि EVM के अंदर कोई गड़बड़ी नहीं है, हम बैलेट पेपर के ऊपर कराएंगे. का करत नाही? कारण काहीतरी लोकांची शंका स्वाभाविक आहे.
आता तुम्ही ही जी निराशा बोलून दाखवली निवडणुकांबाबतची, आता काही दिवसांवरती महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पण ठेपलेल्या आहेत. तुमचे कार्यकर्ते तयारीत आहेत निवडणुका लढवण्याच्या. MIMचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही नाही, नक्की आम्ही काय आहे की सर्व निवडणूक आम्ही लढणार आहे. आता मी महाराष्ट्राची एक बॉडी तयार केलेली आहे. 2 दिवसानंतर त्याची मुंबईमध्ये आम्ही मीटिंग घेणार आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्ण जे जिल्ह्यातली शहरातली जे बॉडीज आहे त्याची घोषणा करणार आहे. एक नवीन सिस्टम तयार करणार आहे लोकांना नियुक्ती देताना. नाहीतर आम्ही पण बघितलेले आहे वर्षानुवर्ष पद घेऊन बसलेले आहे. तर रस्त्यावर काही काम नाही, पण सोशल मीडियावर इतकं ॲक्टिव्ह, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे फोटोज फक्त सोशल मीडियावर, रस्त्यावर काही नाही आहे. लोकांचे मुद्दे रस्त्यावर घ्यायला तयार नाही आहे. आता सगळ्यांची परीक्षा घेऊन बाबा आणा तुमचे आन्सर पेपर, काय लिहिलेले आहे तुम्ही, काय केलेले आहे दाखवा, आणि नाही दाखवले तर घरी बसा. सगळ्या सीट्स म्हणजे जवळपास 13,000 सीट्स जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका अशा मिळून आहेत. 13,000 ठिकाणी MIM निवडणूक लढवणार आहे का पुन्हा काँग्रेसचा अंदाज घेत घेत बी टीमचा आरोप होऊ नये याला घाबरून? नाही 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 नाही, आम्ही तसं कधीही म्हणजे यांच्या आरोपाला आम्ही जास्त लक्ष दिलेलं नाही, महत्त्व दिलेलं नाही आहे. आम्हाला जितकं निर्णय घ्यायचे आहे ते आम्ही स्वतः घेतो. आणि महानगरपालिकाचेही जेव्हा निवडणूक येईल, कुठे लढायचं, किती लढायचं, कारण आता काय आहे की आमचं जे एक वोट बँक आहे ते वोट बँक कुठेही गेलेला नाही आहे. ते आमच्यासोबतच आहे आणि ते आपल्याला बघायला मिळेलच. यात एक प्रकार झाला होता लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा. तुम्ही सगळीकडे निवडणूक लढवायचात, मात्र लोकसभेला तुम्ही 2च ठिकाणी निवडणूक लढवली महाराष्ट्रामध्ये, आणि विधानसभेला तुम्ही 14 का 15 ठिकाणी ही निवडणूक लढवली. इतर ठिकाणी तुम्ही उमेदवार देणं टाळलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या, कारण एकतर काँग्रेसकडून सातत्याने बी टीम म्हणून तुमचा भाजपला फायदा होतो म्हणून आरोप करत होता, त्याच्यातून वाचण्याचा एक प्रयत्न होता. आणि दुसऱ्या बाजूला जो मुस्लिम समाज होता, मोदीच्या विरोधात मतदान करायचं, तर मग MIMचे उमेदवार उभे केले तर मतांची फाटाफूट होत, म्हणून MIMवरती सुद्धा काही मुस्लिम समाजातल्या धर्मगुरूंनी दबाव आणला होता. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणावरून तुम्ही तुमचे उमेदवार काढून घेतले आणि जिथं तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार दिले होते. आता तिथंही त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं काँग्रेस महाविकास आघाडीला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही मुस्लिम धर्मगुरूच्या दबावाखाली येऊन उमेदवार देणार नाहीत, तुमच्यावर आरोप होऊ नये म्हणून उमेदवार द्यायचं टाळणार आहात का? आत्ता भूमिका कशी असणार आहे? नाही, काय आहे की हे सत्य आहे की मागच्या निवडणुकीमध्ये काही मुस्लिम धर्मगुरूने मुस्लिम समाजाचा खूप मोठा एक नुकसान जे केलेलं आहे ते सत्य आहे. आणि काही सेक्युलर पार्टीजलाही, सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजलाही त्याचा फटका बसला. आणि हे खरी गोष्ट आहे की आम्ही कमी सीट्स लढलो होतो, पण एक निर्णय घेतला होता की आम्हाला एक स्ट्रॉंग पोझिशन तयार करून जिथे आमचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स असतील तिथेच निवडणूक लढायचे आहे म्हणून. पण ठीक आहे, आम्ही 1 सीट जिंकलो आणि अनेक सीट्सवर आम्ही 2 नंबरवर राहिलेलं आहे. पण तसं बघितलं तर भारतीय जनता पार्टी एका काळात किती सीट्स होते त्यांच्या देशामध्ये? फक्त 2 सीट्स होते. आणि MIM पक्ष आता महाराष्ट्रामध्ये खूप अशी जुनी नाही आहे की 50 वर्षापासून आम्ही इलेक्शन लढत आहे. दर इलेक्शनने आम्हाला काहीतरी शिकण्याची आवश्यकता असते, ते शिकत राहतो आम्ही आणि दुरुस्त कशा करता येईल त्याच्या बाबतीत करत राहतो. कोणाच्या दबावाखाली MIM कधीही काम केलेलं नाही आहे की त्यांचा फायदा किती होणार, त्यांचा तोटा किती असणार आहे, आम्ही किती, ते सगळं निर्णय आम्ही स्वतः घेतो. आता पाठीमागच्या अनुभवानुसार यावेळेला तरी तुम्ही तुमच्या मुस्लिम धर्मगुरूंना सांगणार आहात का की मोदींचा विरोध म्हणून काँग्रेस धार्जिनं राजकारण करून हे सगळं जे नुकसान होतं? मुस्लिम समाजांनी स्वतः याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे. आज देशामध्ये जे मुस्लिम राजनीती संपलेली आहे, तर कशामुळे संपलेली आहे? ते स्वतः जिंकण्यासाठी मैदानावर उतरत नाही आहे. ते मोदीच्या भीतीमुळे, मोदी आ जाएगा, तो हमको इसको वोट देना है, हमको उसको वोट देना है, मग ते कुणाला मतदान करतात? तर UPमध्ये अखिलेशला करतं, बिहारमध्ये लालूला करतं, महाराष्ट्रामध्ये शरद पवारला, काँग्रेसला करतं, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला करतं. जेव्हा त्यांच्यामध्ये हे आत्मविश्वास निर्माण होईल की नाही आम्ही पण जिंकू शकतो, आम्ही पण जिंकू शकतो, तर त्यावेळी त्यांना कुणाचीही भीती वाटण्याचा.
असं काय आहे की आता दिल्लीच्या इलेक्शनमध्ये आम्ही लढलो खूप मोठ्या संख्येने आम्हाला मतदान तिथे मिळालं आहे. आम आदमी पार्टीचा कॅन्डिडेट तुम्ही बघितलं असेल तिथे, तर त्याच्या एरियामध्ये बघा तुम्ही की कचऱ्याचा ढिगार लागलेला आहे. एकही रास्ता बरोबर नाही आहे. मागच्या 10 वर्षापासून तिथे ते आमदार आहे आणि यावेळी त्यांनी फक्त एक भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं की अगर MIM को वोट दे डालेंगे तो भाजप आ जाएगी, MIM को वोट दे डालेंगे तो भाजप आ जाएंगी करके. त्याचा एजेंडाच एक होता. त्यांनी कधीही सांगितलं नाही की हे मी कचरा साफ करणार, मी इथून येतो एक शाळा आणणार, मी रस्त्याचं काम करणार, पाण्यासाठी काम करणार आहे. आणि मुस्लिम लोक त्याच्या बळी पडले. तर पूर्ण देशामध्ये जे एक चित्र निर्माण झालेलं आहे ना की मोदी म्हणजे काय, म्हणजे ठीक आहे ना, एक पॉलिटिकल पार्टीचं ते नेते आहे. तर निवडणूकमध्ये लढण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे, पण हे मानसिकता मुस्लिम समाजाने बदलण्याची आवश्यकता आहे. आणि हात जोडून माझी विनंती आहे मुस्लिम समाजातले काही धर्मगुरूंना की जे इलेक्शनच्या वेळी फतवा काढण्यासाठी येतात, ते कृपा करून तसा करू नये. तुम्ही मुस्लिम समाजाचा खूप मोठा नुकसान करत आहे याचा. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. 10 वर्षाचं तुम्ही साधारण राजकारण केलेलं आहे. तुमच्या आधी चंद्रकांत खैरे खासदार होते, तुमच्यानंतर संदीपान भुमरे खासदार आहेत. चंद्रकांत खैरेबद्दल काय वाटते तुम्हाला आज? त्यांची प्रामाणिकताला मी सॅल्यूट करतो. म्हणजे आजच्या काळात राजनीतीमध्ये जे नैतिकता असायला पाहिजे ते चंद्रकांत खैरे साहेबांनी दाखवून दिलेली आहे. ते आपल्या पक्षाची निष्ठा त्यांनी बाळगलेली आहे. ते प्रामाणिक राहिलेले आहे. स्वतःसाठी त्यांना काही पाहिजे असते तर लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ते किंवा त्याच्या पराभवाच्या नंतरही ते कोणत्या दुसऱ्या पक्षामध्ये गेले असते किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी लोकसभेचं तिकीट पण आणलं असतं. पण त्यांची प्रामाणिकता आहे आणि मी त्यांच्या एक राजनैतिक विरोधक म्हणून तरीसुद्धा मी त्यांना या गोष्टीचा त्यांचं कौतुक करणार आहे की ज्या प्रकारे ते त्या पक्षामध्ये म्हणजे कसे कसे लोक काही असू द्या. बाळासाहेब ठाकरेंनी खूप खूप छोटे छोटे लोकांना खूप मोठे केलेले आहे. आणि जेव्हा वेळ आली तर हे छोटे छोटे लोक त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजर घोपण्याचं जे काम करत आहे. अरे ठीक आहे, जा ना तुम्ही, कोणत्या पक्षामध्ये जायचं, पण तुमच्या बोलण्याची इतकी लायकी आहे का की ज्या माणसांनी ज्या पक्षांनी तुम्हाला इतकं मोठं केलं तर तुम्ही त्यांच्या विरोधात इतकं बोलणं म्हणजे आज हीच जे नैतिकता राजनीतीमध्ये होती महाराष्ट्रामध्ये एका काळात ते आता संपलेली आहे. आता महाराष्ट्र जे आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू हे फक्त भाषणापुरते राहिलेले आहे. ते महाराष्ट्र संपलेलं आहे. आता महाराष्ट्र कोणाच्या हातात आहे, कशा आहे, काय चाललेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. संजय शिरसाट यांचं तुमचंही मित्रत्व राहिलेलं आहे. ते पालकमंत्री झालेत शहराचे. धन्यवाद. ते कॉन्ग्रॅच्युलेशन्स. त्यांची इच्छा होती. आमच्याकडे 2च नेते होते ज्यांना पालकमंत्री व्हायची होती. अब्दुल सत्तार साहेबांनी तर एका भाषणामध्ये सांगितलं होतं मी इम्तियाज जलीलला पाडलं कारण मी त्याला पाडलं नसतं तर मला पालकमंत्री मिळालं नसतं. आणि दुसरा मागच्या वेळीही शिरसाट साहेब खूप हे होते, इंटरेस्ट होता त्यांना की मला पालकमंत्री. आता त्याला मिळालेला आहे. माझी शुभेच्छा त्यांना आहे आणि अपेक्षा हे करतं की शहरासाठी जिल्ह्यासाठी काही चांगलं काम त्यांच्या हातात हो. माय बेस्ट विशेस. लॉरेन्स बिश्नोई जो एक दहशत निर्माण करणारा गुंड म्हणून आज त्याची परिचिती आहे. बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती. त्याच लॉरेन्स बिश्नोईचा कालच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये फोटो झळकावला गेला. काय वाटतं? मला विश्वास बसत नाही होतं जेव्हा ते फोटो मी बघितलं. मला विश्वास बसत नाही होतं की माझ्या शहरामध्ये असं झालेलं आहे का. आणि त्याची छानबीन केल्यानंतर मला कळलं की हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ क्रांती चौकला हे अशा प्रकारचं घडणं म्हणजे खूप म्हणजे वाईट आहे, निंदनीय आहे. आपल्याकडे शब्द नाही आहे की आपण कोणाची जयंती साजरा करत आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना शिवाजी महाराज कोण होते हे लोकांना माहीत नाही आहे आणि त्यांच्या
हातामध्ये लॉरेन्स बिश्नोई सारखा एक गुंड प्रवृत्तीच्या माणसाचा फोटो झळकावणे म्हणजे बघा तुम्ही की आपण कुठपर्यंत गेलेले आहे. म्हणजे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, ज्या माणसांनी ज्या मुलांनी ते त्याच्या हातात हे केलेलं आहे त्याला तुम्ही स्टेजवर आणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत 5 प्रश्न त्याला विचारा. ते एका प्रश्नाचाही उत्तर तुम्हाला देऊ शकणार नाही. पण अशा एक मानसिकता तयार करण्यात आलेली आहे की जे क्रिमिनल्स आहे, किलर्स आहे, जे नोटोरियस आहे, जे बदमाश लोक आहे ते त्यांचे आयडल्स होऊ लागले. ठीक आहे, तुम्ही त्याचे आयडल व्हा, पण कोणाच्या जयंती छत्रपती शिवाजी महाराज का एका जातीचे होते, कोणत्या एका जातीच्या विरोधात होते. जेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजीच समजले नाही तर फक्त ते भगवा कुर्ता घालून आणि बिश्नोईचा फोटो झळकावणे म्हणजे याच्यापेक्षा काही वाईट होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं आता या समाजाची जबाबदारी आहे की ते माणसाला शोधा, कोण आहे त्याला ब्रेन वॉश करा किंवा त्याला पोलिसाच्या हवाली करा. कारण ज्या एक बिश्नोईसारख्या माणसाला जे किलर आहे त्याला तुम्ही आयडलाइज करत असेल तर किती भयानक परिस्थिती. युवांमध्ये कोण तुमचा आयडल? एका साईडला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बिश्नोई. अरे तुम्ही तुमच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांची फोटो घेतली असती, महाराणा प्रतापची घेतली असती, छत्रपती संभाजी महाराजाची घेतली असती, लक्ष्मीबाईची घेतली असती, राणी लक्ष्मी. तुम्ही बिश्नोईचा फोटो आणि जे लोक त्याला बघत होते त्यांनी त्याला जाऊन 2 थोबाडीत मारायला पाहिजे होतं. किती गालबोट लावत आहे हे जे आमची जे आणि असं नाही आहे की 99.99% जे आहे ना ते शिवभक्त होते, शिवप्रेमी होते तिथे. पण 1% लोक जे ते अंग्रेजीमध्ये एक म्हण आहे ना, 1 रॉटन ॲपल स्पॉइल्स द होल बास्केट. एक सडलेला जे हे असतं ते सगळं बास्केटला खराब करतो. तर अशा प्रकारचे लोकांना समाजातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरण चालू आहे बीडचं. त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय. अंजली दमानिया धनंजय मुंडेंवरती घोटाळ्याचे आरोप करतायत. नुकताच त्यांनी 200 कोटी रुपये मंत्रिमंडळ निर्णय झाल्याचं सांगून उचलला असल्याचा आरोप केलेला आहे. आणि त्यापूर्वीसुद्धा त्यांनी असाच त्यांच्या कृषी खात्यातले वेगवेगळे अवजार खरेदी करण्याचा सुद्धा शेकडो कोट्यावधींचा घोटाळासुद्धा सांगितला जात होता. संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांच्यावर होत असलेले घोटाळे या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला वाटतं का धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे? काय आहे की मी जे म्हटलं ना, राजनीतीमध्ये एक नैतिकता होती. आर पाटलांनी कशामुळे राजीनामा दिला होता असे अनेक उदाहरण आहे राजनीतीमधले की जेव्हा आपल्यावर गंभीर आरोप व्हायचे त्यावेळी त्या नेत्यांनी स्वतः आपल्या बाबतीत निर्णय घ्यायचं होतं. पण आता अंजली दमानिया जे काढत आहे मी त्याला धन्यवाद देतो आणि अंजली दमानियांना हे विनंती करतो की फक्त तुम्ही ते बीड पुरता न राहता तुम्ही आमच्याकडेही या, आमच्याकडेही हिशोब काढा की मागच्या DPDCमध्ये किती फंड आले होते, कुणाला किती मिळाले होते, किती काम झालेले आहे, किती फक्त बिल उचलण्यात आलेले आहे. हे सगळीकडे एकच आहे. फक्त मला असं वाटतं की बीडला टार्गेट करून होणार नाही आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे. पण लोकांची भीती या कारणाने त्यांना भीती वाटत नाही की त्यांना माहीत आहे की सरकार आपली, पोलीस आपली, प्रशासन आपलं कोण आपलं काय वाकडं करणार, काही वाकडं करू शकत नाही. आणि आपल्याकडे पैशाची ताकद आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तर हे होते इम्तियाज जलील. इम्तियाज जलील यांनी आपले पारंपरिक विरोधक चंद्रकांत खैरे यांना सॅल्यूट करताना मुस्लिम धर्मगुरूंना हात जोडून विनंती केली आहे की पुन्हा मतांसाठी फतवे काढू नका. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.